क्वेश्चन नंबर 140. न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? भारतीय संविधानाने न्यायालयीन पुनर्विलोकन पद्धतीचे स्पष्ट वर्णन केलेले नाही आहे. आपण काय असं क्लिअर सांगितलेलं नाही आहे. सेकंड, भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन हे कायद्याने घालून दिलेली पद्धत या तत्वाद्वारे संचलित आहे, तर हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं, न्यायालयीन पुनर्विलोकन हे संविधानाच्या 9व्या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या कायद्यांना लागू होऊ शकत नाही. आता इथं विषय कसा आहे, एक केस आहे बघा, कोहेलो नावाची केस आहे. त्या कोहेलो केसमध्ये काय सांगितलेलं आहे की जे 9वं शेड्यूल आहे, 1973 जो आपला निकाल दिला आहे केशवानंद भारतीचा, आय थिंक 24 एप्रिल 1973 अशी काहीतरी डेट आहे. सो त्या डेटच्या आधी जे कायदे 9व्या शेड्यूलमध्ये असतील त्याचं ते न्यायिक पुनर्विलोकन घेऊ शकणार नाही. ओके, कोहेलोने सांगितलं आहे. पण ह्या तारखेनंतर 24 एप्रिल 1973 नंतर जे काही 9व्या शेड्यूलमध्ये आलं असेल त्याचं पण ते पुनर्विलोकन घेऊ शकतात. ओके, जर ते फंडामेंटल राईटला किंवा घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला जर प्रॉब्लेम होत असेल तर मग त्याचं न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकतं. त्याच्यामुळे ॲक्च्युली हे स्टेटमेंट पण रॉंग यायला पाहिजे, पण ठीक आहे, असू दे. कंडिशन आहे की बाबा 1973च्या आधीचे कायदे त्याच्यानंतरच्यांना घेऊ शकतात. चौथं, न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांना पार करण्यासाठी संसद कायदे आणि दुरुस्त्या मंजूर करू शकत नाही. ऑब्व्हियसली करू शकते. ओके, बिंदास करू शकते. पुढचा प्रश्न क्रमांक 141. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 258 अन्वये कोणती तरतूद करण्यात आली? अखिल भारतीय सेवांची निर्मिती. बरोबर आहे का? नाही. हे कशाने आलेले तर कलम 312. बी, विशिष्ट प्रश्नावर आंतरराज्यीय परिषद स्थापन करणे. हे पण 258 मध्ये येत नाही. हे कशामध्ये येतं तर तुमच्या कलम 263 मध्ये. सी, संसदेने राज्यसूचीतील विषयावर कायदा करणे. हे कशा सांगितले तर कलम 249, 250, 252. तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक आहे बाबा हे कधी कायदा करेल संसद राज्यसूचीवर, तर नॅशनल इंटरेस्ट म्हणजे राष्ट्रहितचा विषय असेल तर 249 नुसार. एमर्जन्सी यावेळी 250 कलमानुसार करेल. आणि 2 किंवा जास्त राज्यांनी जर असं म्हटलं की बाबा करा याच्यावर कायदा, तर मग कलम 252 नुसार करू शकतात. तर त्याच्यामुळे 258 कलम हे फक्त डी बद्दल आहे. त्याच्यामध्ये सांगितलं राष्ट्रपतीद्वारे राज्य सरकारच्या संमतीने केंद्र शासनाचे कार्य राज्य सरकारकडे सोपविणे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो डेलिगेशन. टू डेलिगेट द फंक्शन्स ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू द स्टेट गव्हर्नमेंट बाय द प्रेसिडेंट विथ द कन्सेंट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. उत्तर आहे डी फक्त, कलम 258. 142. खालीलपैकी कोणते नीती आयोगाचे उद्दिष्ट आहेत? सहयोगपूर्ण संघराज्यवादाला प्रोत्साहन देणे. बरोबर आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रमोट फुल सपोर्ट टू कोलॅबोरेटिव्ह फेडरलिझम. आर्थिक धोरणामध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे हित समाविष्ट करणे. इनकॉर्पोरेट नॅशनल सिक्युरिटी इंटरेस्ट इन टू इकॉनॉमिक पॉलिसी. प्रौद्योगिकी उन्नयन आणि क्षमतेवर भर. अपग्रेड द टेक्नॉलॉजी अँड एम्फसिस ऑन कॅपॅसिटी बिल्डिंग. डी, आंतरप्रादेशिक आणि आंतरविभागीय मुद्द्यांच्या समाधानासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे. टू प्रोव्हाइड अ फोरम फॉर रिझॉल्विंग इंटर रिजनल अँड इंटर डिपार्टमेंटल इश्यूज. सो सगळे ऑप्शन बरोबर आहेत, वरील सर्व उत्तर येईल. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द नीती आयोग काय प्रमोटिंग इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, फोस्टरिंग कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, फोकसिंग ऑन वल्नरेबल सेक्शन्स, ensuring credible planning, designing long-term policies, encouraging innovation, establishing a resource center for effective governance. तेच आहेत परत इकडे. क्रिएट प्लॅटफॉर्म फॉर इंटरसेक्टरल इंटरडिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन. बी, अ नॉलेज इनोव्हेशन अँड आंतरप्रिनर सपोर्ट सिस्टीम. फोकस ऑन टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन अँड कॅपॅसिटी बिल्डिंग. ॲक्ट ॲज अ थिंक टँक अँड अँड एनेबलर ऑफ द ग्रोथ प्रोसेस. प्रमोट कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द. आणि कोलॅबोरेटिव्ह पण आहे बघा, जे आपण इथं वाचलं. कोलॅबोरेटिव्ह शब्द पण लक्षात ठेवा. तसं मराठीमध्ये वाचलं तर सहयोगपूर्णच आहे, म्हणजे ज्याला आपण कोऑपरेटिव्ह म्हणू, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. आणि प्रोव्हाइड स्ट्रॅटेजिक अँड टेक्निकल ॲडवाईस ऑन की पॉलिसी मॅटर्स. 143. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र. इथं काय एक्सप्लेनेशनची गरज नाही, डायरेक्ट कलम विचारलेत. कलम 129 काय आहे? अभिलेख न्यायालय म्हणजेच कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स. कलम 134 फौजदारी दाव्यासंदर्भात तरतूद म्हणजेच प्रोव्हिजन इन रिस्पेक्ट ऑफ क्रिमिनल केसेस. कलम 136
खटले पुनर्निर्णयास घेण्याचा अधिकार म्हणजेच राईट टू डिसाइड केसेस अगेन. परत एकदा कलम 143 तर तुम्हाला माहीतच आहे, परामर्शदायी अधिकार म्हणजेच काय, कन्सल्टिंग राईट्स, की बाबा ते राष्ट्रपतींनी जर सल्ला मागितला तर त्याला ते सल्ला देऊ शकतात. 143. 144 जर लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघेही उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असेल? राज्यसभेचे उपसभापती. लोकसभेचा अध्यक्ष पण नाही आणि उपाध्यक्ष पण नाही, मग काय होईल? राज्यसभेचा उपसभापती तिथं बसेल जॉईंट सिटिंगला, संयुक्त बैठकीला. इन इंडिया अ जॉईंट सिटिंग ऑफ पार्लिमेंट कॉल्ड बाय द प्रेसिडेंट अंडर आर्टिकल 108 इज प्रेसाइडेड ओव्हर बाय द स्पीकर ऑफ द लोकसभा और इन देअर अब्सेन्स. जर लोकसभेचा स्पीकर गैरहजर आहे तर बाय द डेप्युटी स्पीकर ऑफ द लोकसभा, आणि हा पण गैरहजर असेल तर मग डेप्युटी चेअरमॅन ऑफ द राज्यसभा. 145 खालील विधाने विचारात घ्या. संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 रोजी स्वीकृत केला. बरोबर आहे. संविधान सभेने राष्ट्रगीत 24 जानेवारी 1949 रोजी स्वीकृत केले. आता बघा इथं दोन्ही डेट रॉंग दिल्यात, म्हणजे इयर पण रॉंग दिले, सॉरी 3 गोष्ट रॉंग दिल्यात, इयर रॉंग दिले, मंथ रॉंग दिले आणि ही डेट पण रॉंग दिली. त्याच्यामुळे हा क्वेश्चन शुअर शॉर्ट अटेम्प्ट व्हायलाच पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना मला एक्झॅक्ट डेट पाठ राहत नाही काय नाही, पण काहीतरी तुम्हाला काहीतरी पाठ असेल, महिना, डेट किंवा इयर, त्याच्यावर हा उडला, बी उडला, बी उडला, बी उडला, डायरेक्ट उत्तर आलं बघा, ए आणि डी. संविधान सभेने भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 26 जानेवारी 1950. आता इथं फक्त त्यांनी एकच आकडा चुकवला आहे, बाकी जानेवारी 1950 ठेवले, फक्त जे 24 आहे तर त्यांनी 26 केलेलं आहे. सो हा अटेम्प्ट करायला थोडा अवघड बोलू शकता, पण हा सोपा आहे बीवाला, कारण इथं 3 गोष्टी चुकवल्यात. इथं काहीतरी क्लिक होऊ शकतं ना, बेसिक 1949 तर नसेल, त्याच्यावरून पण सोडवू शकता. डी संविधान सभेने शेवटचे अधिवेशन 24 जानेवारी 1950 रोजी घेतले. बरोबर आहे, ए आणि डी उत्तर. 146 खालील विधाने विचारात घ्या. जानेवारी 2015 मध्ये नीती आयोग स्थापन करण्यात आला. बरोबर आहे. नीती आयोग संविधानात्मक आहे का? नाही, तर ते बाय रिझोल्युशन नाही का, ठरावाने पास झालेलं आहे. ती नीती आयोग इज अ नायदर कॉन्स्टिट्यूशन नॉर अ स्टॅच्युटरी. ओके, वैधानिक पण नाही आणि घटनात्मक पण नाही आहे, बट रॅदर अँड एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे ती, एक्झिक्युटिव्ह, फॉर्म थ्रू अ रिझोल्युशन ऑफ द युनियन कॅबिनेट, ठरावाद्वारे, कॅबिनेटच्या ठरावाने ते बनवलेली आहे. नीती आयोग वैधानिक संस्थाने. बरोबर आहे, ए आणि सी उत्तर याचं. 147 खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. सो ए आणि बी बरोबर आहे. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष 65 वयापर्यंत पदावर राहू शकतात का? नाही, तर काय तर 62 किंवा मग 6 वर्ष, जे काय आधी येईल ते. सो 6 और 62. तिकडं तुम्हाला UPSCला असेल जास्त, पण इकडं तुम्हाला काय 6 और 62. डी राज्यपाल सदस्यांना पदावरून दूर करू शकतात. तर कोण येतं? राष्ट्रपती करू शकतात. अपॉइंट राज्यपाल करतील, पण काढायचं म्हटलं राष्ट्रपतीकडे पावर आहे. सो त्याच्यामुळं हा डी पण उडला, सी पण उडला, उत्तर ए आणि बी. 148 भारताचा महान्यायवादी म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे? त्या व्यक्तीने भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेले असले पाहिजे. 5 वर्ष. बरोबर आहे. त्या व्यक्तीने कोणत्याही उच्च न्यायालयात सलग 10 वर्षे वकिली केलेली असली पाहिजे. बरोबर आहे. त्या व्यक्तीचे वयाबद्दल काही सांगितलंच नाही आहे, एज लिमिट वगैरे, त्याच्यामुळे हा ऑप्शन उडला. राष्ट्रपतीच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे. बरोबर आहे. एज लिमिटचा काही संबंध नाही आहे महान्यायवादी नेमणूक करण्यासाठी. 149 केंद्रीय माहिती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपतीद्वारे केली जाते. बरोबर. ते आपले पद 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात. बघा, 5 पण रॉंग दिले आणि 70 पण रॉंग दिले, आयदर 3 किंवा 65, याच्या आधी जे होईल ते. सो हा तुमचा रॉंग झाला. ती संविधानात्मक संस्था नाही. बरोबर आहे, ती वैधानिक आहे. RTI ॲक्ट आहे जो आपला, त्या ॲक्टनुसार स्थापन झाले. ॲक्टनुसार स्थापन झाल्यामुळे ती वैधानिक, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो स्टॅच्युटरी आहे, घटनात्मक नाही आहे. सो 3 उडलं. आयोग 2000 बरोबर आलं, हे नाही म्हटलेत ना ते, त्याच्यामुळे बरोबर आहे ते. आयोग 2005 मध्ये केंद्र शासनाने स्थापन केलं आहे. बरोबर. RTI ॲक्ट 2005चा आहे, सो 2005 मध्ये स्थापन झालेलं आहे. सो उत्तर आहे सेकंड. 150 विभागीय परिषदा संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत? विभागीय परिषदा ह्या संविधानात्मक संस्था आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो कॉन्स्टिट्युशनल, पण नाही आहे त्या. काय आहेत तर वैधानिक, स्टॅच्युटरी आहेत, कारण त्या ॲक्टनुसार आलेल्या आहेत विभागीय परिषदा. झोनल काउन्सिल्स बघा, 1956चा ॲक्ट आहे तो, हा वाला स्टेट्स रिऑर्गनायझेशन ॲक्ट.
त्यानुसार आल्या, त्याच्यामुळे त्या काय झाल्या तुमच्या वैधानिक झाल्या, संविधानात्मक नाही आहेत. ए उडलं. 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती इथंच दिली बघा तुम्हाला डायरेक्ट. सो तुमचा बी तर बरोबर आला. ठीक आहे, ए रॉंग झाला. केंद्रीय गृहमंत्री विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो. बरोबर आहे का? बरोबर आहे. भारतात एकूण 7 विभागीय परिषदा, 7 आहेत का नाही, 5 एक आपल्या आणि एक जी 6वी आहे ती यांनी स्थापन झाले, नॉर्थ ईस्ट काउन्सिल्स ॲक्ट जो आहे त्यांनी. सो 6 आहेत टोटल. ठीक आहे. सो तुमचं उत्तर येईल ए आणि डी. ए आणि डी रॉंग आहे. हे बघा डिटेलमध्ये बघू आपण. झोनल काउन्सिल्स PM जवाहरलाल नेहरू इन 1956 टू ॲड्रेस अ लिंग्विस्टिक हॉस्टिलिटीज अँड प्रमोट कोऑपरेशन. कोणी म्हणजे एक संकल्पना मांडलीची जवाहरलाल नेहरू यांनी. ऑब्जेक्टिव्ह काय? फोस्टर कोऑर्डिनेशन अमंग स्टेट्स अँड सेंटर फॉर इकॉनॉमिक, सोशल अँड पॉलिटिकल स्टॅबिलिटी. एस्टॅब्लिशमेंट कधी स्थापन झाले तर 1956च्या कायद्यानुसार झालेलं एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल म्हणजेच स्टॅच्युटरी बॉडी म्हणतात. नेचर काय? ओनली डेलिबरेटिव्ह अँड ॲडवायझरी. रिकमेंडेशन्स आर नॉट बाइंडिंग. महत्त्वाचं इथं नेक्स्ट टाईम क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, नॉट बाइंडिंग आहे. मग 5 आहेत तुमच्या बघा ह्या अशा. ही सेंट्रलवाली, ही ईस्टर्न, ही वेस्टर्न, ही सदर्न आणि ही नॉर्दर्न, अशा 5 झाल्या टोटल. आणि मग ही नंतर मग तुमची नॉर्थ ईस्टची आलेली आहे बघा इथं. नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल स्पेशल रिजनल बॉडी 1971च्या कायद्याने आलेली. तो हे पण लक्षात ठेवा, 1971 त्याच्यावर पण येऊ शकतं. व्हाईस चेअरपर्सन असतो मिनिस्टर फॉर डेव्हलपमेंट ऑफ द नॉर्थ ईस्टर्न रिजन, हा त्याचा व्हाईस चेअरपर्सन असतो. मेंबर मग तुमचे नॉर्थ ईस्टचे स्टेट्स असतात. चेअरपर्सन युनियन होम मिनिस्टर्स असतो. ठीक आहे. सो बाकी फंक्शन काय आपले तेच. इकडे आपल्या नॉर्मल झोनल काउन्सिलला 5 झोनल काउन्सिल जे आहेत तिकडे चेअरमन युनियन होम मिनिस्टर असतो, व्हाईस चेअरपर्सन चीफ मिनिस्टर असतो रोटेशन बेसिसवर. ओके, दर वर्षाला तो बदलतो. आणि मेंबर्समध्ये मग चीफ मिनिस्टर अँड 2 मिनिस्टर्स फ्रॉम ईच, म्हणजे प्रत्येक स्टेटमधून 1 CM आणि 2 मिनिस्टर असे 3 लोक मिनिमम असे येणार. ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ द युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेशाचे जे प्रशासक असतील ते असतील त्याच्यामध्ये. नीती आयोगाचे रिप्रेझेंटेटिव्ह पण असतील. ठीक आहे, असं आहे तुमची विभागीय परिषद.